सुंदर ते झाड उभे विटे मारे, 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 हे बोलिया जलपटवरी, हे बोलिया तुलसी हार गड़ा, दास दिगंबर तुलसी हार गड़ा, दास दिगंबर तुलसी हार गड़ा, दास दिगंबर तुलसी हार गड़ा, तुलसी हार गड़ा, दास दिगंबर 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 और निरंतर हे विधान, और निरंतर हे विधान, तुलसी हार गड़ा, दास दिगंबर 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 और निरंतर हे विधान, और निरंतर हे विधान, तुलसी हार गड़ा, दास दिगंबर 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 मकर कुंडले सरस्वती सुहाने, मकर कुंडले सरस्वती सुहाने, मकर कुंडले सरस्वती प्रवाले, मकर कुंडले सरस्वती प्रवाले, कुंवरी विराजे तो घंटिका कुंवरी विराजे तो तुलसी हार गड़ा, 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 दास दिगंबर 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 सुखमने संग सुख
आवाज परत घेऊन यायला पाहिजे. हॅलो 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 आवाज माईक सेट कर. हरी 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 जय राम कृष्ण. Hare Rama
धीर हो तू आम्हा करुणे हो तू आम्हा करुणे
नमस्कार करा झाला विचार झाला झाला धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे जी आम्हा करणे काम बीज वाढवावे ना तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हे जी आम्हा करणे काम बीज वाढवावे ना अरे नाही भिडभार तुका म्हणे सारा थोर हे जी आम्हा करणे काम बीज वाढवावे ना विठ्ठला राजा पांडुरंगाना करू फोनी माऊली नाम पुंडलिकाना मोचंद्र भाग नमस्कार मगर विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तो का ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी अरे कृपाल उदार रे माझा ज्ञानेश्वर कृपाल उदार माझा ज्ञानेश्वर कृपाल उदार विचार भक्त करुणा कर ज्ञानावाई जगी ज्वाईसा धनी स्थिरावला कलियुगी असा ज्यांचा जन्म झाला ज्यांची आज आहे अजामर कीर्ती नमस्कार माझा श्री चक्रधर स्वामी मूर्ती जय जय चक्रधर स्वामी जय जय चक्रधर स्वामी जय जय चक्रधर स्वामी जय जय चक्रधर स्वामी
जानोरमर्दनं देवकी प्रमानन्दनं कृष्ण वन्दे जगद्गुरु गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रेम धन्य तुकोबा समर्थ त्याने केला हा पुरुषार्थ विठाला प्राप्त प्रसंगी प्राप्त काली भगवान चक्रधर स्वामी परमात्माच्या दरबारामध्ये सर्व भाविक सज्जनाच्या उपस्थितीमध्ये एक कीर्तन सेवा भगवान परमात्माच्या चरणी आपण अर्पण करत आहोत. त्या सेवेकरिता निवडलेला अभंग भगवान परमात्माचे लाडके भक्त वारकरी संपूर्णचा प्राण जगाचे मायबाप वैराग्यवान आणि त्या ठिकाणी देवाची आवडते भक्त देवनिवासी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अति महत्वाचा जन्माला आलेल्या जीवाला या तिहाची महती सांगणारा आणि पवित्र धर्माचं महत्व सांगणारा अलौकिक अभंग आहे. सांगणारे जगद्गुरु तुकाराम महाराज आहे. ज्यांना सांगायचंय की तुम्ही आम्ही आहोत. सांगायचा विषय धर्माचे पालन अरे करणे पाखांड खंड. बाबा तुला मनुष्य जन्म मिळाला. आपण या मृत्यू लोकांमध्ये जन्माला कशासाठी आलो? आपला धर्म काय आहे? धर्म रक्षिती रक्षतः. मानवाचा धर्म काय आहे? आपण या ठिकाणी जन्माला कशासाठी आलो? कार्यक्रमाच्या अगोदर 2 महत्वाचे विचार सांगण्याची अशी गरज आहे. या अंथरुण गावामध्ये हातुर्णा गावामध्ये मला जो हा कार्यक्रम मिळाला हा आगळा वेगळा भूतो न भविष्य असा कार्यक्रम आहे. महाराष्ट्रामध्ये नव्हे सर्व मृत्यू लोकांमध्ये ज्यांची कीर्ती आहे महासत्पुरुष ज्यांनी महानुभूत आणि त्या ठिकाणी पंथाची स्थापना केली. अहिंसा याच्यावरती ज्याने भर दिला. हिंसा करू नका. चक्रधर स्वामी अरे इस दुनिया में बढ़कर अरे खुदा का कोई खुदा नहीं. हजारों साधु पैदा हो गए लेकिन चक्रधर स्वामी सर का कोई हुआ नहीं. बघा ना कशी गाठ घातली वारकरी संप्रदायाचं कीर्तन. महाअनुभव याचा अर्थ कळाला. महा म्हणजे माझा म्हणजे मोठा. चक्रधर स्वामी म्हणता महा म्हणजे माझा अनुभव. तुकोबर आहे ते सांगतात हा घ्या माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा स्वतःचा अनुभव सांगतात. चक्रधर स्वामीचे विचार तर जीवनामध्ये त्यांचे आचार त्यांचे विचार त्यांची व्यक्तता त्यांचं मनन त्यांचं चिंतन त्यांची साधना जीवनामध्ये जर माणसाने आणली महाराज आपण महाअनुभव धर्मापासून पंथापासून फार दूर आहोत. लक्षात ठेवा. जोपर्यंत आपण मानव धर्माचे विचार त्या ठिकाणी मनामध्ये आणत नाही तोपर्यंत खऱ्या परमात्माचं त्या ठिकाणी आपल्याला साधना हे प्राप्त होणार नाही. मला देखील त्याच पंथाची दीक्षा घ्यायची होती पण संन्यास घेतल्याच्या नंतर ती हातामध्ये मला त्या ठिकाणी चक्रधर स्वामीचे विचार आले. महाराज आता संस्कार झाल्यामुळे मला रिटर्न पलटी मारता नहीं आली. साधु का तो वेश कपड़े भी नहीं होता, रंग तो कुत्ते का भी भगवा होता है.
हमारे चक्रधर स्वामी ने ऐसे विचार दुनिया में दिया कि प्रदर्शन नको अंतरंग त्या ठिकाणी ओळखायला पाहिजे साधूचा. साधू दिसणं कसा आहे, दिसण्यापेक्षा तो असायला पाहिजे. साधूला जात नाही, धर्म नाही, वेश नाही, पंथ नाही, कोणा समाजामध्ये, कोणा जातीमध्ये, कोणा पंथामध्ये साधूचा जन्म होतो महाराज. कल्पना करा. हो. अरे साधू की मत पूछो जाती, अरे उनका ले लिए ज्ञान, मोल करो तलवार की वो रही दुम्यान. साधू कोण्या धर्मामध्ये जन्माला हे पाहू नका, आपण काय करतो हे बघा. विठाला नागराज बाबाच्या संगतीमध्ये महाराज खूप दिवस राहिलो. औरंगाबादला दिव्य भव्य महाअनुभव पंथाचा फार मोठा आश्रम आहे महाराज. बाबांची संगती मला मिळाली. बऱ्याच आमच्या वारकरी कीर्तनकारांनी मला विरोध केला, तू वारकरी असताना त्या लोकांत जातो का? सांगा बरं काय फरक आहे? साधना साध्य आणि साधन. कल्पना करा. आणि मानभाव पंथामध्ये एक वीक पॉइंट आहे, एक त्या ठिकाणी गीताचा आधार आहे. गीताचे विचार मान्य लक्षात ठेवा. जे भगवान कृष्ण परमात्माने रणगारामध्ये जे अर्जुनाला उपदेश केला, गीताच्या आधारावरती गीताच्या विचाराने हा चालणारा पंथ आहे. आपल्याला तर काय, आपलं तर पाहूच नका महाराज. आपल्या तर रात बदलली की देव बदलला, दिवस बदलला की भाव बदलला. आपल्याला एवढे देव आहे, 33 कोटी देव असताना काही मुसलमानाचे दत्त कापून घेतले. विठाला विठाला. एक कथा तुम्हाला माहिती आहे. आमचे चक्रधर स्वामी एका गावाला गेले. हो, त्यांचा तो असणारा पोषक महाराज. हो, साधू महाराज. साधू ओळखत नाही माणसाला. हो. अरे आग लगी आकाश में तो ओ बरसने लगी अंगार, अगर चक्रधर स्वामी न होते दुनिया में तो हमारा जल जाता संसार. त्यांना चक्रधर स्वामी काय ओळखू येणार? पोषक त्यांचा उपरणं असं खाली लोळल्यालं. एक कन्या कुमारी मुलगी भगवान परमात्माच्या मंदिरासमोर रांगोळ काढत होती महाराज. आणि चक्रधर स्वामीचा त्या ठिकाणी उपरण्याचा पदर त्या रांगोळीवर पडला आणि थोडीशी रांगोळी मोडल्या गेली. त्या मुलीला राग आला, असा कुठला साधू आहे माझी रांगोळी मोडतो. पुन्हा बाबा मंदिरातून बाहेर आले. पुन्हा डबल त्या ठिकाणी ती रांगोळी मोडल्या गेली. ती काही बोलू लागली साधूला. चक्रधर स्वामी ने कहा, बेटी तूने मेरे को पहचाना नहीं, तू इतनी गाली क्यों दे रही है? तेरे को ज्ञान नहीं है. जिसकी तू पूजा कर रही है, जिसकी साधना तू कर रही है, वो भगवान का स्वरूप तेरे को मालूम नहीं है. नंतर तिला कळालं की ज्याची मी पूजा करते जो भगवान परमात्मा यांच्या स्वरूपामध्ये आहे. कल्पना करा. ती नतमस्तक झाली. बाबाने तिला आशीर्वाद दिला. आमचे चक्रधर स्वामी म्हणतात, बाकीच्या कोंबड्या बकऱ्याचा विचार करू नका, पण माणसाच्या हाताने मच्छर जरी मारल्या गेला तर गोहत्याचं पातक आहे. पशु प्राण्याचं पालन करा. अरे भूत दया गाई पशुचे पालन, भूत दया गाई पशुचे पालन. हिंसेला फार मोठा भर आमच्या स्वामीने दिला महाराज. माणसाच्या हाताने हिंसा होऊ नये. कल्पना करा. कोणताही धर्म असो, म्हणजे पे नाही शिकाता की आपस में बैर करो. एक तुम्हाला उदाहरण सांगतो, तुमच्या लक्षात येईल महाराज. आमचे डोंगरीजी महाराजांचं उदाहरण आहे.
औरंगाबादला डोंगरीजी महाराजचं प्रवचन झालं, त्याला 20 वर्ष झाले, मी लहान होतो. मी प्रवचन ऐकायला गेलो महाराज. त्यांनी सांगितलं हिंदू धर्म किती पवित्र आहे. हिंदूची जात जी कधी नाही खात मांस ती हिंदूची जात. तुम्ही याच्यात बसतात का पहा. हिंदू हिंद म्हणजे कोंबड्या बकऱ्याची हिंसा न करणारा. हिंद म्हणजे हिंसापासून जो दूर आहे. हिंद म्हणजे हिंसा न करणारा. दू म्हणजे कोणाचा द्वेष न करणारा. त्याला हिंदू म्हणत जावं. हिंदू गल्लीना जर चालला लक्षात ठेवा आणि खाटकाचं दुकान जर हिंदूनं डोळ्याने पाहिलं तर ते पाहिल्याने डोळे अपवित्र होतात. नुसतं पाहिल्याने हिंदूचे डोळे अपवित्र. तर स्पर्श केल्याने शरीर अपवित्र. ते घरी आणल्याने घर अपवित्र. त्या भांड्यामध्ये टाकल्याने ते भांड अपवित्र. त्याच्या संग खाल्ल्याने ते अन्न अपवित्र. अन्नापासून होणारा रक्त अपवित्र. रक्तापासून होणारा वीर्य अपवित्र. आणि वीर्यापासून होणारे अवलादी अपवित्र. फक्त पर हिंदू धर्मामध्ये फक्त पर जय भवानी भरपूर भवानी. काय काय गाढ हो शिवाजी महाराज जयंती दारू पिऊन करतात. सत्यानाच पण त्याचं कधी चांगलं होणार नाही. कुठे शिवाजी महाराज आणि कुठं आपण. काय ते शिवाजी महाराजचं शरीर का शिवाजी महाराजचं तेज. छत्रपती शिवरायांचा विचार जीवनामध्ये केला महाराज. हो असे दंड होते त्यांचे. आता पहा नाही आपली तरुण एवढ्याल्याच मांड्या म्हणजे शरीर पहा. एवढ्याल्याच मांड्या एवढ्याल्याच गुडगी आरमुडा का बरमुडा चड्ड्या. ज्याला कपडे घालायची अक्कल नाही त्याला देव कधी काढा. एवढ्याल्याच मांड्या. त्याचे तोंड पहा तुम्ही. खर्रा खा गुटखा खा माणिकचंद बाबाचंद दारू गांजा सगळे महाराज व्यसनाच्या अधीन गेले. काय सांगा तुम्हाला. शिवाजी महाराज गल्लीला चालले तर जमीन हलायची. जमीन कोण चाललं ग. छत्रपती शिवाजी महाराज चालले. किती ताकद. अरे पहिले म्हातारे कुस्त्या खेळायचे. अरे एका बुक्कीनं कांदा फोडायचे. दोन्ही हातानं उसाची मोळी पिळायची. रायबा तानाजी. आताच काय. अरे आता दोन्ही हातानं कांदा फुटना. दोन्ही हातानं पेपर फाटना. मुरगुळ दातन तुटना. मुरमुऱ्याचं थैला दोन्ही हातानं उठना. गेलो चक्रधर स्वामी विद्वान अध्यात्म ज्ञान ज्याच्याजवळ होतं महाराज त्याला संत बना. संभाजी राजे अरे गल्लीला जर चालले संभाजी राजे ज्याने उन्हाळ्यामध्ये शियाला धरलं आणि शियाच्या नळ्यामध्ये हात घालूचे टरकून चबडा फाटा. ही जात मराठ्याची. सिंहाच्या त्या चबड्यामधून घालून हात मोजले जात. सिंहाच्या त्या चबड्यामधून घालून हात मोजले जात. जात मराठ्याची. ही जात मराठ्याची. अरे ही जात मराठ्याची. ही जात मराठ्याची. शिवरायांचे विचार महाराज फार मोठे लक्षात ठेवा. आपल्याला धर्मावर बोलायचं महाराज. तेच आमच्या चक्रधर स्वामीने सांगितलं. निर्व्यसनी बना. भगवंताचं नामस्मरण करा. चिंतन करा. देव एकच लक्षात ठेवा. आणि आज मला आनंद वाटला की सगळे स्वामीजी माझ्या कीर्तनात आहे. नाही तर 2 आवा 2 बुवा 2 जावा यांची कधी युती होत नाही. मी सगळ्या धर्माच्या संतांना मानणारा महाराज आहे. मानभू पंथाचा एखादा साधू आला आणि वारकरी जरी कोण गेला देवा शपथ असं पहिल्यासारखे पाहते पण कधी
नम्र झाला भूता तेने नम्रता पाहिजे. अरे कोणत्याही धर्माचा साधू असो, मानवी जीवनाचा धर्म आहे. एका जीवाला दुसऱ्या जीवाची शरणागती करावी. लक्षात ठेवा. काय बिघडतं जर आपण म्हटलो जर प्रणाम दंडवत, काय बिघडतं? भगवान कृष्ण परमात्मा हा एक आहे. आता बऱ्याच कथाकारांनी त्याचं वेगळं चित्र केलं. त्याला 16,000 बायका आहे. हे तुम्हाला शक्य वाटतं? 16,108 बायका. अरे तुम्हाला एकच बाईक होईल, तुमचे तोंड पहा, तुम्हाला चष्मे लागले. कोणच्या बायका त्याचा विचार केला का? शरीरधारी बायका नव्हत्या देवाला. काम, क्रोध, लोभ, मोह, माया, मत्सर ह्या बायका होत्या. वासना. कल्पना करा. भगवंताचं स्वरूप कळलं पाहिजे. भगवंताने अर्जुनाला गीता सांगितली. अर्जुन काय वेडा नव्हता. निमित्त अर्जुनाचं केलेला फायदा आपला झाला. कल्पना करा. ब्रह्मरसाचे पारुंगणे माऊलीनं सांगितलं महाराज. आणि ज्ञानोबा माऊलीचे विचार सगळ्या धर्माच्या लोकांना घेण्यासारखी. लक्षात ठेवा. त्यांनी कोण्या धर्माचा उल्लेख केला नाही. फक्त मानवता हा धर्म आहे माणसाचा. हिंदू म्हणजे धर्म नाही, मुसलमान म्हणजे धर्म नाही, ख्रिश्चन म्हणजे धर्म नाही. अरे धर्म त्यालाच म्हणावा खरा तो एकच धर्म. अरे जगाला प्रेम हा खरा धर्म. हो, जिथे मानवता सत्यता आहे, जिथे दया आहे, जिथे मानवता आहे, त्याला धर्म म्हणावं. 2 गोवा, 2 आवाण, 2 जावा यांची युती होत नाही. 2 भट, 2 तट, 2 कुंभट, 2 हलकट हे कधी एकत्र येत नाही. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. मी लक्षात. माझं सुरतला कीर्तन होतं. सुरतला आता इथं बाबाजीनं दिलं, आमचे बैरागी बाबा, म्हणून मी आलो. आता माझ्या कीर्तनाला पांडुरंगाची शपथ इतके जे लोक आले ना, एवढे हरवतात दररोज कीर्तनात. आयुष्यामध्ये कमी लोक पाहतो महाराज मी कीर्तनाला. कारण लोक म्हणजे मानव पंथाचा कार्यक्रम, आपली काय गरज आहे तिथे जायची असं नाही. लक्षात ठेवा. अरे ते बी गोपाल कृष्ण परमात्माचे साधक आहे. ते बी भगवंताचे दास आहे. लक्षात ठेवा. काय फरक आहे? अरे साधना साध्य साधक येण्याचा मार्ग सगळ्यांचा एक आहे, राहण्याचा मार्ग सगळ्यांचा एक आहे, आणि जाण्याचा देखील मार्ग सगळ्यांचा. गीतेमध्ये भगवान सांगतात सर्व धर्मान परित्याज्य मामेकं शरणं व्रज. अर्जुना तू धर्माचा त्याग कर. आता बघा, धर्माचा त्याग करावा, धर्माचा आदर करावा, धर्माचे पालन केलं पाहिजे. पण कोणता धर्म? कल्पना करा. हो, एकच तुमच्या पुढे मला मुद्दा मांडायचा. हो, की मानवी जीवनामध्ये हिंदू बनेगा ना, अरे मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. आता काही लोक म्हणतील कीर्तनाची आयशी घेतायची, पण मुसलमान कसा आहे पाहाल तरी चला. आता याच्यातला मुसलमान हिंदू मी तुम्हाला दाखवतो. मला तुम्ही उत्तर द्या. मी तुम्हाला प्रश्न विचारतो. रावणाने सीता नेली असं म्हणतात चोरून. रावणाने सीता नेली आणि तो पक्षी जो होता त्याने झडप मारली आणि सीतेचं संरक्षणासाठी त्याने प्राण त्याग केला. आता मला सांगा, रावण कोण्या धर्माचा होता? ब्राह्मण. रावण कोण होता? ब्राह्मण. आणि ज्याने त्या पक्षाने बाई पळवणारा बामण, बाईचं संरक्षण करणारा बामण, ब्रह्म जानती ब्रह्मण. आता पुढे चला. ज्याच्या गळ्यात, आता हिंदुत्व बघा, माऊली वर्णन करता कोण हिंदू कोण मुसलमान. ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे तो हिंदू, का ज्याच्या गळ्यामध्ये माळ नाही तो हिंदू? मी तर नरेंद्र मोदींना असा कायदा काढावा, ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे त्याला 50,000 रुपये महिना सुरू. तुम्ही बिनमाळकरी राहता का? खरं कोणाच्या गळ्यात माळ आहे वर हात करा. फक्त माळकरी महिला सुरू. पुरुष मंडळी माळकरी बरं का, बिनमाळकरीवर हात करायचा. वा वा, करा भाऊ खाली हात. जगदर स्वामी तुमचं कल्याण करू. आता ज्याच्या गळ्यामध्ये माळ नाही त्याला आपल्या आपल्या आई बापाची शपथ आहे, त्याने वर हात करायचा. बिन माळकरी जर तुम्ही वर हात नाही गेला तर चक्रधर स्वामी त्यांना रात्रीतून पाहून घ्या. हे सगळं पाकिस्तानाचे का? खुशालवर हात करता. अरे तुम्हाला काय वाटत नाही? कोणाच्या पुढे वर हात करता याचं काय वाटत नाही? एका मुसलमानाने म्हणून मराठ्याला तू माळ घाल. मी तर म्हणतो एवढा टर्म असतो त्याने आत्महत्या करावी. काय थोरपण जाळायाचे ज्ञानोबाची ओळी पहा. ऐशे भजतेने प्रेम भावे. 9व्या अध्याय. अरे माझ्या भक्ती विना जळू ते तिहाने पण,
सारा पृथ्वीवरती पाषाण नसती काही. तुकाराम महाराज गडा असताना किती सांगून ऐकती. तुम्ही म्हणा मी कशात होतो. नाथ बाबाकडे झाला बिनमाळ करायचा अभंग. काय माळ गेली होती भूतापाशी. हे कोणी सांगितलं. नाथ महाराजांनी गळ्यामध्ये माळ घाला. अरे असं तुम्ही कुठं ऐकलं. गाढवाने माळ घातली, कुत्र्याने कीर्तन केलं, 10-12 बेंडकोळ्याने सप्तप पैठणला. मनुष्याची ज्ञानी सचित आनंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणी कृपा होणी मनुष्यपणा. जो न साधी ब्रह्मज्ञाना तो लांढा गर्धजाना पुच्छवेना दो पायी. कल्पना करा. मी सांगत होतो युवती पाहिजे, पण दोन बुवा 2 आव्हान 2 जावा याची युवती होत नाही. माझं भाग्य स्वामीजी माझ्या कीर्तनात आहे. माझं सुरतला कीर्तन होतं उदना आडला, आणि तिथं पेटीवाल्याच्या मृदंगवाल्याची भांडणं. तो पेटीवाला बोलला गोविंद्या पक्का जोर असला बाबा तर मी पेटी वाजवणार नाही. म्हणजे झालं काय. ते म्हणे त्याने माझे 10,000 रुपये बुडवले, तेव्हापासून मी तिचं तोंड पाहत नाही. मला असं बसवा की मला तिचं थोबाड नाही दिसलं पाहिजे. आता मी पहिल्यांदा बसून कीर्तन करीत होतो. मणक्याचा आजार होता. मी पेटी मास्तर घातला पलंगाच्या खाली. अनुभव फक्त तू सोड दे, आणि मृदंगचार्य घातला पुढं. पण 2 बुवा यांची युती होत नाही. माझं विठ्ठल विठ्ठल भजन चाललं की नाही, तर पेटीवाल्यानं विसरलेल्या पैशाची आठवण करून द्यावी. माझे पैसे देतो का सारे गम पद निसा. माझे पैसे देतो का. मृदंगचार्य असा हुशार होता. तरी मृदंगातून आवाज काढा. दिन तर दिन नाही नाही दिन दिन तर दिन तर नाही नाही दिन दिन तर दिन. कोणा पेटीवाला चढवला. माझे पैसे देतो का. हे मला नाही कळलं. एक मांग पुढे घेऊन चालला होता, आणि त्या मांगाला पेटीचं नॉलेज होतं. तो मांग बोलला पेटीला, पेटीवाला तू मरेपर्यंत पेटी वाजवली तर तो तुझे पैसे देणार नाही. त्याने डफड्यातून सावध केले पेटीवाल्याला. डुबले 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 तुझे पैसे डुबले. भक्ती प्रेम विना ज्ञान नको दिवा. अभिमान नित्य नवा. प्रेम सुख देई प्रेम सुख देई. प्रेम विना नाही समाधान. कोण हिंदू कोण मुसलमान एक तुमच्याकडून मुद्दा मांडायचा. महाराज आज महाराष्ट्रामध्ये फार मोठी हानी झाली. ज्या डुकराने ज्या गाढवाने आमचे नौजवान शहीद केले, ज्याने त्या ठिकाणी महाराज त्यांना कत्ल केलं, त्यांचं कधी चांगलं होणार नाही. ते हिंदू नाही आणि मुसलमानही नाही. कल्पना करा. ते हिंदूलाच मारता अशा तर भागने ते मुसलमानाच्या मस्जिदीवर पण बॉम्बस्फोट करतात. महाराज त्याची जातच वेगळी आहे. त्याच्यासाठी महात्मा गांधीने एक अभंग लिहिला. अरे भारत में रहने वाले, अरे भारत से मिलके रहना, न गद्दारी उससे करना, ये वचन गए निभाना. आज जे शहीद झाले ते शहीदाला एक अर्धा मिनिटाची श्रद्धांजली देऊ आणि अभंगाकडे वळू. महाराज अरे ज्यांनी आपल्यासाठी स्वतःच्या बायकोच्या कपाळाचं कुंकू पुसलं, ज्यांनी आपल्यासाठी लेकराची पर्वा केली नाही, बापाची पर्वा केली नाही, रणगावरती आणि छातीवर बंदूक ठेवून ज्याने प्राण सोडला. ऐ दुनिया के लोगों, अरे जरा आंखों में भर लो पानी. जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. पुढे जाऊन सांगू का. जे महाराज लोक करत नाही एवढं ते करतात. मी तर म्हणतो नरेंद्र मोदींना महाराज लोकांची मिलिटरी तयार करावी. जाईन कोणी. जाईन अजिबात जाणार नाही. अरे कल्पना करा. ते वीर शहीद झालेले जवान आज ते पोलीस डिपार्टमेंट आपल्यासाठी रणगावरती लढता. त्यांनी राजीनामा जर दिला तर देवाच्या पत्त्यात साध्य आपल्याला घरात येऊन गोळ्या घालतील. कल्पना करा. शहीद तुला मानाचा मुजरा, हे घे मानाचा मुजरा. शहीद तुला मानाचा मुजरा, शहीद तुला मानाचा मुजरा.
महाराजांचं महाराज कौतुक करा तेवढं थोडं हे लक्षात ठेवा. चला अभंगाकडे वळायचं मला. धर्माचे पालन करणे पाखांड खंडन. आता धर्म कोणचा कल्पना करा. हो हिंदू कहते हैं कि मंदिर में आ, मुसलमान कहते हैं कि मस्जिद में आ, सिखों का दावा है कि गुरुद्वारा अच्छा, इस्राइल कहते मेरा गिरजा में आ. प्रत्येक लोक आपल्या आपल्या धर्माचा अभिमान सांगता. हिंदू म्हणता आमचा हिंदू धर्म श्रेष्ठ आहे, मुसलमान म्हणता हमारे इस्लाम धर्म श्रेष्ठ आहे, बौद्ध म्हणता आमचा बुद्ध धर्म श्रेष्ठ आहे. पण धर्म त्यांना कळाला नाही. धर्म म्हणजे काय, धर्माची व्याख्या काय. भगवान गीतेमध्ये अर्जुनाला सांगता अर्जुना एक लक्षामध्ये ठेव, कारण मी तुला जे तत्वज्ञान सांगतो अर्जुना, परमार्थामध्ये माणसाला दोन धोके आहेत. ते दोन धोके माणसाने पार केले पाहिजे. कर्म करत असताना अर्जुना दोन गोष्टीकडे तू लक्ष दे. कर्म करत असताना केलेल्या कर्माचा अभिमान बाळगू नको, ही पहिली गोष्ट. आणि केलेल्या कर्माच्या फलाची अपेक्षा करू नको, ही दुसरी गोष्ट. मा फलेषु कदाचन, कदाचन मा फलेषु, दोन शब्द शेवटचे बघा. भगवान सांगतात कर्म कर पण फलाची अपेक्षा करू नको. असं कोण सांगतात? भगवान. मी त्याला भगवान मानायला तयार नाही. तसं कोणचा भगवान याचा सांगेल की तू काम कर पण कोणाला पैसे मागू नको, असं शक्य आहे का? हे शक्य नाही. पण कोणचं कर्म, कर्माचे दोन भाग आहे. अंतःकरणाच्या शुद्धीसाठी लागणारं कर्म, मोक्ष प्राप्तीसाठी लागणारं कर्म, भगवान परमात्माच्या प्राप्तीसाठी लागणारं कर्म. हे कर्म करत असताना त्याचा अभिमान त्या ठिकाणी बाळगू नको. मी हे केलं, मी ते केलं. आपल्याला अभिमान आहे, मी कीर्तन केलं, मी गीता वाचली, मी मृदंग वाजवला, मी पेटी वाजवली, हे मी पणा ही बाळगू नको. आणि ते जीवनामध्ये त्या ठिकाणी घातक आहे. विठाला शब्दाचा अर्थ आमचे चक्रधर स्वामींनी आपल्या विचारामध्ये मांडला. महाराज मी कोण आहे, मीचा विचार कधी केला नाही. एक तुमच्या पुढे प्रश्न करतो मी महाराज, तुम्हाला कानाने ऐकू येतं, कबूल आहे, कानाने ऐकू येतं, पण कानाला कशामुळे ऐकू येतं याचा विचार कधी केला? तो कानाने ऐकू ते कबूल आहे, पण कानाला ऐकू येण्याचं कारण काय आहे? मी डोळ्याने ताजुद्दीन बाबाला पाहतो, कबूल आहे, पण मला जो बघतो याची पाठीमागची भूमिका, कशामुळे मला दिसतं, कशामुळे मला ऐकू येतं, कशामुळे मी चाले हे शरीर कोणाची पण डोळ्याला दिसण्याचं कारण याचा विचार तुम्ही केला नाही. त्याला तत्वज्ञान, आध्यात्मिक ज्ञान लागतं. मला लक्षात ठेवा, हे कळण्यासाठी. पायाने आपण चालतो, पण कशामुळे आपण चालतो याचा विचार कधी तुम्ही जीवनामध्ये केला? भगवंताने अर्जुनाला सांगितलं, आणि अर्जुन देवाला बोलला, म्हणजे देवा उद्या सूर्योदय होता, मी दुर्योधनाला मारणार. भगवान म्हणले अर्जुना तू येडाच आहेस. दुर्योधनाला मारणार म्हणजे नेमकं कोणाला मारणार? तू त्याच्या देहाला मारणार आहे का त्याच्या आत्म्याला मारणार आहे का त्याच्या मनाला मारणार आहे? देहाला जर मारायचं म्हणत ते जड आहे, तो त्या ठिकाणी मर्क आहे. आत्म्याला जर तू मारतो, आत्मा व्यापक आहे, मग मारतो कोणाला? बघा, कर्म आत्मा करत नाही, कर्म शरीर करत नाही. शरीर जड आहे, तो कर्म करू शकत नाही. आत्मा कसा आहे? आत्मा व्यापक आहे, तोही कर्म करू शकत नाही. मग कर्म करतो कोण याचा विचार तुम्ही केला? एक तर मला उदाहरण सांगतो, मी पणा दूर करा. तुकाराम महाराजाकडे माणूस गेला, त्यांनी सगळे तुकाराम महाराज तुम्ही काय चांगलं कीर्तन करता, तुकोबारांचे विचार जरा जीवनामध्ये आणा. तुकाराम महाराजांनी मूर्ती पूजाला पण निषेध केला.
नमस्कार करू नका. म्हणजे तो करते आपला तो एक देव करून घ्यावा आणि तिने बिना जीवा सगुणाय. कोणता देव आपला, कोणता आपला राम? राम तर चार आहे. बलराम वेगळा, परशुराम वेगळा, राजाराम वेगळा आणि आत्मा राम वेगळा. ज्ञानोबा माऊली सांगतात ऐसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा आरामो की भ्रांता शिकामो गतीर भरता प्रभो एरवी सर्वांच्या हृदयी मी अमुका ऐशीचे बुद्धी स्फोरी हरणीशी ती वस्तू गामे सर्व घटी राम देहा देही एक